नागपुरातील कंत्राटदारांची बिलं थकल्यानं आंदोलनाच्या पवित्र्यात हे सगळे कंत्राटदार आहेत। सरकारला सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली। कंत्राटदारांकडून पुन्हा एकदा कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। अधिवेशनाच्या तोंडावर सरकारची डोकेदुखी वाढलेली आहे। केलेल्या कामांच्या थकीत देयकासाठी कंत्राटदार असोसिएशनने कामबंद आंदोलन पुकारले होते, मात्र सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी कामबंद आंदोलन मागे करून अनेक ज्या शासकीय इमारती आहेत त्यांच्या डागडुजीचं काम सुरू केलेलं आहे। आपल्यासोबत आहेत कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत सुबोध सरोदे। सर, काय सांगाल, कशा प्रकारची कामं सुरू केली होती? आश्वासन मिळालं होतं 8 दिवसात देतो म्हणून, 8 दिवस जवळपास पूर्ण झालेले आहेत। काय स्थिती आहे थकीत देयकांची? 8 दिवस पूर्ण झालेले आहे आणि थकीत देयके द्यायची जे हे आहे आश्वासन आम्हाला पालकमंत्र्यांनी सर्वांना सांगितलेलं आहे। मीडियाच्या माध्यमातून मुख्य अभियंत्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि सचिवांनी सांगितलं होतं। 8 दिवस झाले, फाईल मंजूर झालेली आहे आणि त्यांच्या याच्यामुळे आश्वासन दिल्यामुळे सर्व कॉन्ट्रॅक्टरनी पुन्हा जोमात कामं सुरू केलेली आहे। सगळीकडे चांगल्या प्रकारे कामं सुरू आहेत, परंतु त्यांच्याकडे निधी प्राप्त झालेला आहे, परंतु आमच्या नागपूरला आतापर्यंत निधी आलेला नाही आहे। ते का बरं थांबवून ठेवलेलं आहे त्याचं मागचं कारण काही समजत नाही आहे आणि याच्या पुढच्या 1-2 दिवसात जर सोमवारपर्यंत निधी नाही आला तर आम्हाला काहीतरी वेगळी भूमिका घ्यावी लागेल असे सर्व कंत्राटदार म्हणत आहेत। कुठली कामं सुरू केली आहेत तुम्ही आणि कोणत्या इमारती आहेत, काय सांगते? रवी भवन आहे, नाग भवन आहे, हैदराबाद हाऊस आहे, आमदार निवास आहे, विधान भवन आहे, 160 खोल्यांचे गाडे, पोलीस लाईन टाकडी, सगळीकडे कामं सुरू केलेली आहे यांच्या आश्वासनामुळे। परंतु हे जर आश्वासन पाळत नसतील तर कॉन्ट्रॅक्टरकडे आता संभ्रमात झालेला आहे की आम्ही आता पुन्हा काम बंद करायचं की काय करायचं। म्हणजे जर नाही मिळालं येत्या काही दिवसात तर पुन्हा वेगळा निर्णय घ्यावा लागेल, कामबंद आंदोलनाचा निर्णय? हो, वेगळाच निर्णय घेऊ आणि त्या निर्णयातून मग मागे हटणार नाही, ही एक पक्की गोष्ट आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश वस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।